तुम्ही बघू शकता तांगलांगला पासला जायच्या आधीच काय हालत झालेली आहे. हा काय थंडी वाजते बेकार एकदम. मजा पण येते, फाटते पण थोडी थोडी. ओके, वन इज कमिंग. चला. And this is Kataloops temple. Hello and very good morning from Leh. My name is Sahil and you are watching my YouTube channel Nisarg Moto. So आजपासून माझी रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे आणि आत्ता मी लेह सिटीमधून एक्झिट घेतो आहे. सो थोडा आउटसाईडनी एक्झिट घेतो आहे. सगळं सामान वगैरे गाडीवरती लोड केलं, प्रायमरी चेक्स केले गाडीचे, टायर्स अँड ऑल एव्हरीथिंग इज फाईन ऑर नॉट. सो ते सगळं चेक करून झाल्यानंतर मी निघालो पुढे. आणि चला आता पुढचा प्रवास आपला मनालीपर्यंतचा असेल. माहीत नाही मनालीपर्यंत पोहोचेल का नाही, कारण की साधारणपणे 12 तासाचा प्रवास आहे आणि निघायला नाही म्हटलं तरी थोडा उशीर झालेला आहे. सकाळी जे 6 वाजता निघायचं होतं ते निघता निघता मला 8 वाजले. कॉज झोप इतकी सुंदर लागली होती ना, इतकी मस्त झोप लागली होती की ब्लँकेटमधून उठायचं मनच होत नव्हतं. बट स्टील समहाव आय मॅनेज टू गेट अप अँड फायनली एव्हरीथिंग वॉज पॅक्ड येस्टरडे नाईट ओनली. जे काय पॅकिंग करायचं होतं ते काल रात्रीच करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे कसा जास्ती प्रॉब्लेम झाला नाही. सकाळी उठून जास्ती घाई झाली नाही, व्यवस्थित सगळं आवरून झालं. आता वाटेत एकदा पेट्रोल पंप दिसला की कुठेतरी मस्त टॉपअप करायचं की आणि मग न थांबता डायरेक्ट मनाली गाठायचं बास. वाटेत पेट्रोल पंप्स आहेत, तांडी, केलॉंग, हे पेट्रोल पंप्स वाटेत मिळणारच आहेत. सो पेट्रोल पंपचं काही टेन्शन नाही, फक्त आहे डिस्टन्सचं टेन्शन. जर का आता 12 वाजेपर्यंत 250 किलोमीटर कंप्लीट झाले ना तर मग मी पुढे मनालीला जायचा विचार करेल. अदरवाईज मग मी सारचुलास माझा परत एकदा कॅम्पिंग सेटअप करेल आणि टेंट लावून राहील. सो लेट्स सी हाऊ थिंग्स गो. यार आणि लेहमधलं वेदर आहे ना 2 दिवस इतकं खराब झालं आहे. एकतर एवढा जो पाऊस पडतोय, खूप जास्ती पाऊस पडतोय आणि ॲक्च्युली तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा सकाळ असूनसुद्धा सकाळी एवढा आभाळ आलेलं आहे. सो माहीत नाही, जाताना मला पाऊस लागू शकतो, लँडस्लाईड्स असू शकतात, चॅलेंजेस तर असणारच आहेत ऑब्व्हियसली. बघूया आता काय वाढून ठेवलं पुढे, लेट्स सी. आणि 2-2 लेयर्स घालून सुद्धा ना थंडी वाजते. सकाळी उठून मस्तपैकी चहा झाला, ब्रेकफास्ट झाला. आता काय कुठे थांबायची काही गरज नाही, डायरेक्ट जायचं आणि मनाली गाठायचं बास. आणि आजचा स्टे मनालीमध्येच. पेट्रोल एकदा टॉपअप करून घेऊया. कुठे जायचे? फायनली पेट्रोल टॉपअप करून झालेलं आहे. नाव लेट्स गो लाईक द विंड. So Karo is 33, Pang is 173 and Sarchu is 249. So my target is to reach Sarchu before 12 or 2 PM. Let's see what happens. तर तुम्ही बघू शकता की लेहमध्ये कसा पाऊस चालू आहे आत्ता.
आई शपथ, सकाळी सकाळी पाऊस पडला रे. मला वाटलं दुपारचा, रोज म्हणजे इकडे 3-4 दिवस झाले ना लोकल्सकडून ऐकलं की दुपारी आणि संध्याकाळी पाऊस पडतो. सो माझा प्लॅनच असा होता की सकाळी लवकर निघून दुपारी लेहच्या बाहेर जायचं. सो ॲटलिस्ट सरचूपर्यंत जायचं, म्हणजे हिमाचल प्रदेशची बॉर्डर. पण कसलं काय, इकडे आधीच पावसाने वाट लावून ठेवली आहे. कसा पोचायचो मी? अरे बापरे, तिकडे तर बघा काय हालत आहे. तिकडेच तर जायचंय मला. आईच्या गावात पूर्ण ढग टेकलेत डोंगरांना. पासेसवरती तर वाटच लागणार आहे मला असं दिसतंय. एक काम करतो, लायनर घालून घेतो, म्हणजे कसं. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. जेव्हा मी लेहला एंटर झालो ना, तेव्हा इथे चांगला रस्ता होता आणि 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे बघू शकता काय हालत झालेली आहे. सगळीकडे नुसत्या दरडी कोसळलेल्या आहेत. अरे बापरे, रस्ता गेला कुठे इथला? वाहून गेला की काय? अरे इथं रस्ता होता, मला आठवतंय. आई शपथ. तर बघू शकता पावसाने कशा पद्धतीने हालत करून ठेवलेली आहे रस्त्यांची. सगळीकडे दगडं माती सगळं खाली आलेलं आहे. हाच प्रॉब्लेम होतो इकडे, जरा पाऊस पडला की सगळं लगेच खाली येतं. ठिसूळ डोंगर आहेत. आणि मागे सुद्धा बघितलं काही काही ठिकाणी कशी रस्त्यांची हालत झाली होती, जागोजागी पाणी साचलं होतं. मला फक्त मनालीला पोचायचं आहे बास. आजच्या दिवसाचं टार्गेट एवढंच आहे. 360 किलोमीटर आहे अजून. त्यातलं 120 किलोमीटर जरी 2 तासामध्ये कवर झालं ना, तरीसुद्धा पुढचा डिस्टन्स इझिली कवर होईल 4-1 तासामध्ये. कारण की पुढे गाटा लूप्स वगैरे ते सगळं लागणार आहे. सो पहिलं टार्गेट तर हेच आहे, चांगला रस्ता जिथे मिळेल तिकडे गाडी पळवायची बास. अरे 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 अरे, लेहवरतून जेव्हा तुम्ही मनालीला रिटर्न जाता तेव्हा सगळ्यात पहिला पास जो लागतो जाताना तो आहे तांगलांगला पास. तर आता मी हाच घाट चढत आहे आणि बघू शकता वरती प्रचंड प्रमाणात ढग आहेत. कदाचित बर्फ असू शकतो किंवा कदाचित पाऊस असू शकतो, ते गेल्यावरच कळेल काय असेल. पण आत्ता सध्या तरी पाऊस लागतो आहे आणि हात आहेत ना असले सुन्न पडलेत की मूवमेंट करताना जाणवतच नाही आहे की यार मूवमेंट होते म्हणून. म्हणजे नुसतंच आपलं अंदाजाने चाललं आहे सगळं. खूप थंडी आहे. मी तर आतमध्ये काय 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 घातलं आहे. पहिले एक टी शर्ट, त्याच्यावरती एक जीन्सचं जॅकेट, त्याच्यावरती रायडिंग जॅकेट आणि त्याच्यावरती लायनर. एवढं सगळं घालूनसुद्धा थंडी वाजते. आई ग बापरे. चला तांगलांगला पासला लवकर क्रॉस करूया.
समोर बघू शकता कशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. ही शपथ. आणि एकतर पाऊस पडतोय, असली थंडी वाजते ना चायला. आज काय मनालीला पोचत नाही वाटतं. मी सरचूला जाऊन थांबू की काय? कॅम्पिंग करतो सरचूला. बापरे. आतनमधनं असं वरती लक्ष ठेवायला लागतं. कुठला दगड कधी खाली येतोय नाही येते. तुम्ही बघू शकता तांगलांगला पासला जायच्या आधीच काय हालत झालेली आहे. वेदर बघा तिकडे समोर. संपूर्ण ढग टेकलेले आहेत अक्षरशः. आई शपथ. काय थंडी वाजते बेकार एकदम. समोर तर बर्फ पण आहे काही काही ठिकाणी. कसं होणार काय का. जाम थंडी जाम थंडी जाम थंडी. आणि विजिबिलिटी बऱ्यापैकी कमी आहे. बऱ्यापैकी म्हणजे दिसतंय पण एक 30-40 मीटरवरच दिसतंय. त्याच्यापेक्षा जास्ती दिसत नाही आहे. थोडंसं ऊन पडलं ना तर बरं होईल. आई ग. असं म्हणतात पांगमध्ये पुढे पाऊस नाही आहे. बघूया आता गेल्यावरच कळेल. वाटत तर नाही असं की पाऊस नसेल म्हणून. क्लच दाबताना बोटच काम करत नाही आहेत. खूप ताकद लावायला लागते तेव्हा कुठे क्लच लिव्हर खेचला जातोय. मजा पण येते, फाटते पण थोडी थोडी. वॉट अ फिलिंग यार. प्रत्येक वळणावरती काही ना काहीतरी ॲडव्हेंचर. खतरनाक. तांगलांगला पासवरती मला काही थांबायचं नाही आहे कारण की येताना माझे सगळे पासेस झालेले आहेत. त्याच्यामुळे मी कुठल्याही पासवरती आता थांबणार नाही आहे. डायरेक्ट सुसाट आपल्याला मनाली गाठायचं आहे आज कुठल्याही परिस्थितीत. मी येताना तर एवढा बर्फ नव्हता. हा बर्फ कुठून आला एवढा? पडलाय 2 दिवसामध्ये. आई शपथ. काय थंडी वाजते. ऊन पडू रे थोडंसं. लेहमध्ये पार उन्हाने मेलो. स्किन जळाली पार. एवढं ऊन लेहमध्ये. गाडी चढत नाहीये. चढ. गाडी पण गारटली. पण येऊन पोचलोय तांगलांगला पासवरती. सो इथे काही मी जास्त वेळ थांबणार नाही आहे. डायरेक्ट इकडनं पुढे जाऊया. मनाली इकडनं अजून आहे 296 किलोमीटर. साधारणपणे 8 तास पकडून चालायचं आहे. बिकॉज मध्ये 2-3 पासेस येतात. 2-3 नाही तसे बरेच पासेस येतात. त्याच्यानंतर हिल एरिया येतो, घाट सेक्शन्स येतात. सो टाईम लागतो. आणखीन एक सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही हानलेवरतून येता ना आणि जर का तुमचं लेहमध्ये काही काम नसेल किंवा लेह तुमचं फिरून झालं असेल आणि तुम्हाला फक्त घरी जायचं आहे म्हणजे मनालीच्या साईडला जायचं आहे तर तुम्हाला लेहला जायची गरज नाही आहे. तुम्ही हानलेमधून डायरेक्ट उपशीला थांबू शकता आणि उपशीवरतून सुद्धा पुढचा प्रवास कंटिन्यू करू शकता. सो दॅट तुमचे एक 50 ते 60 किलोमीटर वाचतात.
चला फायनली इकडे तरी पाऊस नाही आहे, फार बरं वाटतंय. पांगपर्यंत तरी मला गाडी नुसती पळवायची आहे बस. जो काही मागे वेळ गेलेला आहे तो सगळा इकडे भरून काढायचा आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे पांगमध्ये आणि लास्ट टाईम मी इथे बसूनच नाश्ता केला होता. सो त्यावेळेला काय झालं होतं, संचूपासून पांगपर्यंत प्रवास होता तो व्यवस्थित रेकॉर्ड झाला नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये ना मी चुकून ISO सेट केला होता जास्त, त्याच्यामुळे तो पूर्ण व्हिडिओज फुल व्हाईट आलेत, पूर्ण ब्राईट आलेत आणि मध्ये काही दिसत नाही आहे. सो त्याच्यामुळे ना आता मी हा प्रवास जो आहे तो उलटा रेकॉर्ड करतो आहे. म्हणजे मी जेव्हा रिटर्न जर्नी माझी स्टार्ट करतो आहे तेव्हा मी हा प्रवास रेकॉर्ड करतो आहे. तर मित्रांनो, हे बाजूला स्ट्रक्चर दिसतंय ते बघा ना कसं दिसतंय, वेगळंच आहे की नाही जरा. म्हणजे लहानपणी आपण किल्ले बनवायचो ना तेव्हा कसं करायचो तसं हे स्ट्रक्चर झालं आणि हे नॅचरल स्ट्रक्चर आहे. कसं शक्य आहे यार, म्हणजे तिथून मधून कुठून तरी पाणी पण येत आहे आणि वरनं बघाल तर पाणी दिसत पण नाही आहे आणि तरीसुद्धा तिथून पाणी येत आहे. थोडी थोडी रस्त्यांची कामं सुरू आहेत. अरे 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 अरे, माती 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 आहे ही. रुततोय, टायर घसरतोय मातीवरनं. चल चल, कम ऑन, यस, मस्त. डोंगर बघा ना किती डेंजर आहे. त्याच्या एकदम एजवरती रस्ता केलेला आहे, सगळं खाली पडतंय ते. अरे 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 अरे, बेकार. जाईल ना, गणपती बाप्पा मोरया. बापरे, इथे स्पीड नको रे, कमी करायला पहिल्या गिअरवरती गाडी. एवढ्याशा ह्याच्यावरनं ट्रक जाणार आहे का? काय करावं माणसाने, उजव्या बाजूला दरी, डाव्या बाजूला डोंगर, दोन्हीकडून मरण. भाई थांब रे, मला येऊ दे आधी तिकडं. तर जरा इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि असा हा चिखलमय झालेला रस्ता आहे आणि इथनं आपल्याला गाडी चालवायला लागते. बट इट्स ओके, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्ता वाईड होत आहे. पुढच्या वर्षी अजून चांगला रस्ता मिळेल, माहीत नाही. तर आत्ता मी येऊन पोचलोय लाचुंगला पास जवळ. 16,616 फीट. आणि फायनली असा चांगला रोड आपल्याला आत्ता लागलेला आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला आठवत असेल तर लास्ट टाइम आपण या दुकानामध्ये येऊन नाश्ता केला होता. आत्ता सुद्धा आपण परत तिथेच आलेलो आहे. पासून पुढची जर्नी रेकॉर्ड झाली होती, पण इथपर्यंतची जर्नी होती ती झाली नव्हती. सो आता ही जर्नी कंप्लीट करूया.
सरचूच्या कॅम्पिंगवाल्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा निघालो होतो लेहला जाण्यासाठी, त्यावेळेला ना सरचूपासून इथपर्यंतचे सगळे व्हिडिओज जे पण मी रेकॉर्ड केले ते ISO एकदम हाय असल्यामुळे पूर्ण व्हाईट रेकॉर्ड झाले. या स्पॉटपासून ते सरचूला मी जिथे कॅम्पिंग केलं होतं तिथपर्यंत वाटेत आपल्याला गाटालूप्स वगैरे लागले, त्याच्यानंतर 2-3 ब्रिजेस लागले, विस्की नाला, ब्रँडी नाला. सो याविषयी मी थोडीशी माहिती देईल. सो आत्ता आपण चाललो आहे गाटालूप्सकडे. भाई क्या दिक्कत है? Okay, so we will try this shortcut. Okay, now let's see how much this can handle. Okay, no one is coming. Chala. उहू! तर मित्रांनो, आत्ता मी क्रॉस करतोय गाटा लूप्स. म्हणजे अजून लूप्स चालू नाही झालेले, होतील म्हणजे चालू लवकरच. पण मी त्या घाट रस्त्याला आलेलो आहे. सरचू इकडनं 38 किलोमीटर आहे अजून, म्हणजे माझी कॅम्पिंग साईट. माहीत नाही किती वेळ लागेल पोचायला, पण टार्गेट असं आहे की रात्री 8च्या आत मनाली रूमच्या आतमध्ये गेलं पाहिजे. बस. कोणीच नाही आत्ता गाटालूप्सवरती. दुपारची वेळ म्हणून की काय असेल कदाचित, काय माहिती. सो गाटालूप्सचे असे थ्रिलिंग आहेत. इथे जेव्हा ट्रक वगैरे येतो ना तेव्हा रस्त्याला अशी जागाच राहत नाही. आपल्याला रस्ता सोडून खाली उतरायला लागतं. आता खाली म्हणजे किती खाली, आता दाखवतो तुम्हाला किती खाली उतरायला लागतं ते. हे एवढं खाली उतरायला लागतं. ये बाबा, मी थांबतो साईडला. असं थांबायला लागतं कारण की जागा एवढीशी आणि ते रोडला कटिंग बघा. मी जाईल डायरेक्ट खाली वाटांगडा खात. ये तू पण. चला, संपले ट्रक. अरे
बापरे, काय खरं नाही. बरे दिवसाचा क्रॉस होतोय. You can see the board. Gata loops are now starting. Okay. Let's be ready for the loop number 1. Okay, I need to lower my gear. Yeah, perfect engine brake. Okay, now just go without acceleration. Go slowly. Yeah, that's perfect. Loop number 2 is here. And we went it through perfectly. Let's go. Loop number 3. And this is Gata Loops temple. You can see it. Loop number 4. Loop number 5. Oh. Loop number 5 is very dangerous while descending. कारण सगळी माती आहे, नुसती माती आहे, टायर रुततोय इथे. हा. Okay, loop number 6, but we have to wait. Wait how much? We don't know. Let's go quickly. Okay, fine. Okay, get ready for loop number 7. So done with the loop number 7. Get ready for the loop number 8. Okay, loop number 8 is complete. It's time for loop number 9. It's a little bit small. So loop number 9 is complete. This is loop number 10, but we will take this shortcut. Yeah, so that we don't have to cross the loop. And आपण तो घेणार नाही आहोत बिकॉज आपल्याला माहीत नाही आहे पुढे काय. सो हिअर आय हॅव टू वेट until they pass. So loop number 10 is also complete. So it's time for loop number 11. So loop number 11.
ओके, लूप नंबर 12 इज कंप्लीट. सो दिस इज लूप नंबर 13, लूप नंबर 13. ओके, खूप मोठा आहे हा लूप. नंबर 14. ओके, डन. सो त्याने सिग्नल दिला थांबा, म्हणून थांबलो. आणि आता आलाय लूप नंबर 15. लूप नंबर 15 झालेला आहे. लूप नंबर 16. आणि थांबवा. वाला लूप नंबर 17 आलेला आहे. आणि आणखीन 4 लूप्स राहतात फक्त. ते बघा वरती ट्रक कसा थांबलाय. तर लूप नंबर 18. लूप नंबर 19च्या आधी एक ट्रक वरती येतोय, त्याला आधी वरती येऊन दे, मग आपण जाऊया. कॅनडाचा झेंडा, बापरे. लूप नंबर 19 आणि परत एकदा मातीचा लूप. अरे यार, फर्स्टवरच नेणार मी. काय घसरायची घसरू दे फर्स्टवरती, कंट्रोल तरी होईल. तर मित्रांनो, गाटा लूपचे शेवटचे 2 लूप्स मला रेकॉर्ड नाही करता आले कॉज बॅटरी संपली. सो मी इथे साईडला येऊन बॅटरी बदलली, कॉज गाटा लूप्समध्ये बॅटरी बदलणं बाजूला थांबणं थोडं रिस्की होतं. त्याच्यामुळे मी तिथे थांबलो नाही आणि इथे येऊन बॅटरी बदलली. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत हिमाचल आणि लडाख या 2 राज्यांच्या बॉर्डरवरती. सो आपण इकडनं असा एक टर्न घेतला आणखीन की आपण जातो हिमाचल प्रदेशच्या बॉर्डरमध्ये. सो बेसिकली हिमाचल प्रदेशमध्ये आपण एंटर करणार आहोत आता. आणि सरचू इकडनं आहे फक्त 8 किलोमीटर. सो जेव्हा तुम्ही हा ब्रिज क्रॉस करता त्याच्यानंतर तुम्ही जाता हिमाचल प्रदेशच्या बॉर्डरमध्ये. सो आता हा ब्रिज बघा कसा आहे, पूर्णपणे लाकडाचा ब्रिज आहे आणि किती डेंजर आहे. आता आवाज बघा कसा येईल. सगळीकडे नवीन ब्रिज बांधले, इथेच का नाही बांधला काय माहिती. बांधतील इथे पण. सो फायनली वी आर इन नाव हिमाचल प्रदेश. सो इकडनं मनाली अजून आहे 180 किलोमीटर्स
आणि सरचू आहे 8 किलोमीटर. सरचूला जरा बसून आपण एक चहा मारूया मस्तपैकी आणि मग पुढचा प्रवास नॉन स्टॉप कंटिन्यू करूया. आत्ता आपण आलो आहे सरचूमध्ये. तर सरचूला सुद्धा तुम्हाला राहण्याची भरपूर सोय अवेलेबल आहे. बघू शकता असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत, त्याच्यानंतर टेंट्स आहेत आणि रेस्टॉरंटसुद्धा आहेत. सो तुम्ही इकडे आरामात थांबू शकता. पण मी काय इकडे थांबणार नाही आहे, मला पुढे जायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे माझा प्रवास. अजून 170 किलोमीटर जायचं आहे. तर मित्रांनो, सरचूच्या अलीकडे म्हणजे जे हॉटेल्स वगैरे मगाशी बघितलेत ना तुम्ही, त्याच्या आधी एक 7 ते 8 किलोमीटरचा हा जो पॅच आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे प्रायव्हेट टेंट्स मिळतील. आणि जर का तुम्हाला पर्सनल टेंट लावायचा असेल स्वतःचा, तर इकडे आजूबाजूला खूप चांगली जागा आहे, प्लेन जागा आहे, गवताची मैदानं आहेत छान. सो तुम्ही ते सुद्धा करू शकता. सो लास्ट टाईम मी माझा टेंट लावला जिथे लावला होता, ती जागा मी तुम्हाला दाखवतो आता. सो तुम्ही बघू शकता की लेफ्ट साईडला सगळे कमर्शियल प्रॉपर्टी आहेत, प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि त्यांचे टेंट्स आहेत. पण राईट साईडला बघाल तर मोकळी मैदानं आहेत आणि इकडे सुद्धा तुम्ही आरामात टेंट लावू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे, कोण काय बोलणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो, लास्ट टाईम मी माझा टेंट आहे ना इथे सेटअप केला होता. दॉर्जे कॅम्प्स म्हणून आहे, इथे लक्षात ठेवा तुम्ही हे नाव दॉर्जे कॅम्प्स. सो इथे मी माझा टेंट सेटअप केला होता आणि इथले जे ओनर आहेत ते खूप चांगले आहेत. तुम्ही त्यांची एकदा परमिशन घ्या. तुम्हाला जर का स्वतःचा टेंट लावायचा असेल तर शक्यतो तर ते देतातच परमिशन. पण जर का नाही दिली तर मग त्यांच्याच प्रायव्हेट टेंटमध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता. अटल टनल इज 125 किलोमीटर्स. 12 चला इज 14 किलोमीटर्स. नीचे से अच्छा, ये बोल रहे नीचे से जाना है, चलो नीचे से जाते हैं. भैया इधर से. ठीक है. अरे बाय बाय बाय. क्या खतरनाक रास्ते बनाए. अरे 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 अरे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, गो. शाबाश. हाँ भाई 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 भाई, क्या है ये, क्यों है ये. Where is road? कुछ नहीं करना है, क्लच भी नहीं दबाना है. फर्स्ट गियर पे गाड़ी रखनी है एंड मस्त ॲक्सिलेटर देत जायचं कंट्रोल करत. बस, नथिंग, नो ब्रेक्स, नथिंग.
बाकी सगळं काम गाडी ऑटोमॅटिक करते. हाँ 156 kilometers to go. चलो. And I think more 3 or 4 kilometers for Baralachala. चला आता डायरेक्ट सुसाट. मस्त रोड केला. आधी नव्हता हा रोड मी जेव्हा आलो त्या रस्त्याने तेव्हा. सो वेदर तुम्ही बघू शकता केवढं खराब वेदर आहे. माहीत नाही वरती टॉपला काय कंडिशन असणार आहे. बारालाच्याला टॉपला काय कंडिशन असेल. बापरे. चलो भाई जो होगा देखा जाएगा. एवढे जोरात हवा चालली की पक्ष्यांना सुद्धा उडता येत नाही. ते सुद्धा स्ट्रगल करतात बिचारे. ते बघा आई शपथ. अरे काय हे ढग टेकलेत अक्षरशः. थंडी वाजायला लागली परत. मगाचपासून जे टेम्परेचर सगळं नॉर्मलला गेलं होतं झालं परत सगळी वाट लागली. सगळी परत थंडी वाजायला लागली. सो येस नाउ वी आर ऑन द बारालाच्याला टॉप. बापरे किती फास्ट चालले ढग. शपथ लय बेकार थंडी आहे. सो आपला सूरज ताल परत आपल्याला दिसलेला आहे. आणि पाणी बघा ना काय रंग झालाय पाण्याचा. एक नंबर ना. भारी आहे. अजून 130 किलोमीटर आहे मनाली. पाऊस चालू झालाय परत आणि या ढगांमुळे. कोणीच नाही अख्ख्या रस्त्याला. एक नंबर. एकटाच आहे मी आणि एखाद दुसरा ट्रक येतो असा धपकाने धप्पा दिल्यासारखा. मातीचा छान वास येतोय आणि समोर एवढा भारी व्ह्यू आहे. पूर्ण स्नो पडलाय वरती पूर्ण. सगळा फ्रेश स्नो येतो. एक नंबर. A little bit of off-road on the Gadkote. Ay, ay, ay. आत्ता हा आलाय दारचा ब्रिज.
बघू शकता केवढा मोठा ब्रिज आहे आणि खाली वाहते ती नदी. मस्त. मी जेव्हा लेहला चाललो होतो ना तेव्हाची सिनिक ब्युटी काही वेगळीच होती आणि आता जेव्हा मी परत चाललो आहे ना मनालीला ती ब्युटी काही वेगळीच आहे. म्हणजे ना तोडच नाही आहे खरंच. इतकं छान वातावरण झालं आहे ना. आहा. खूप मस्त. खूप. इथे हे जे फ्लॅग्स लावलेत ना ते पण इतके भारी वाटतात ना या रस्त्यांवरती. खरंच मला असं वाटतं की मी बाहेर आलोय कुठेतरी, कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये आलोय. गाईज यार जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आत्ता ड्रोन असताना काय मजा आली असते यार. पण येताना जे सिनिक ब्युटी दिसते ना आत्ता या रस्त्याला असं वाटतं की हा रस्ता संपूच नये. आई शपथ. एक नंबर. ते बघा तिकडे बघा काय वातावरण झालं आहे. आणि ब्युटी कशामुळे वाटते माहिती आहे का? ही जी छोटी छोटी घरं बनली आहेत ना डोंगर उतारांवरती त्याच्यामुळे हे सौंदर्य खूपच खुलून येते. एक नंबर. तो समोरचा व्ह्यू बघा ना काय दिसतोय यार ते. आई शपथ. खरंच क्लास आहे खरंच. राईट नाव आय एम क्रॉसिंग द अटल टनल इन नाईट. टाइम इज 8 PM and from here the Manali is almost 30 kilometers away. So let's go and enter the tunnel. This is how it looks from the inside. So finally we are on the south portal of the Atal Tunnel. What a long tunnel it was. तर मित्रांनो आत्ता वाजलेत ऑलमोस्ट रात्रीचे 11:15 आणि 9 वाजता मी मनालीला पोचलो अटल टनल वगैरे सगळं क्रॉस करून. मागे सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे. इकडे पॅन्ट वगैरे वाळत घातले, तिकडे जॅकेट वगैरे घातलेलं आहे. तर आजचा प्रवास माझा मनालीपर्यंतचाच होता. हा प्रवास माझा आज इथे संपलेला आहे आणि आत्ता बाहेर खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे. सो मी वेळेमध्ये पोचलो आहे, नाहीतर मग पावसामध्ये फार वाट लागली असती. हा होता माझा लेहपासून मनालीपर्यंतचा प्रवास. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत रहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच.